नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, रिसेंटली एक अपडेट आलेली आहे. IMFचा एक रिपोर्ट आलेला आहे. IMF काय करतं, दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या नावाने एक रिपोर्ट जे आहे ते प्रकाशित करतं आणि मग त्यानुसार जे काही अर्थव्यवस्था आहे त्याची रँकिंग आपल्याला त्या रिपोर्टमध्ये दिली जाते. मग आपण जर बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेला जपानच्या अर्थव्यवस्थेने आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेने मागे टाकलेलं आहे आणि भारत आता 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. मित्रांनो, जर आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर गेली होती, पण आता ती परत जी आहे ती 6व्या क्रमांकावर आलेली आहे. अशी माहिती जी आहे तर त्या IMFच्या जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे आहे तर त्यामध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं जगातील पहिल्या 6 अर्थव्यवस्था जर बघितल्या तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, $32 ट्रिलियन त्यांचा GDP आहे. 2 नंबरला चायना आहे, $20 ट्रिलियन. 3 नंबरला जर्मनी आहे, $5 ट्रिलियन. 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर ह्या तिघांचा पण GDP $4 ट्रिलियन आहे. फक्त थोडाफार फरक आहे. जपानचा $4.38 ट्रिलियन, ब्रिटनचा $4.26 ट्रिलियन आणि भारताचा $4.15 ट्रिलियन एवढा GDP आहे. मग आता आपण जर बघितलं भारताची ही जी झालेली घसरण ही का झाली हे आपण इथं बघणार आहोत. त्याचबरोबर ही जी घसरण आहे ही नॉमिनल GDP मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते किंवा नॉमिनल GDP नुसार आपण अर्थव्यवस्थांचा जर क्रम लावला तर ही घसरण आपल्याला बघायला मिळते. आपण जर बघितलं तर GDP जो आहे तर तो जर आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी यानुसार जर कॅल्क्युलेट केला तर अजूनही भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे एखाद्या देशातील खरेदी शक्तीनुसार जर GDP कॅल्क्युलेट केला तर आजही भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. पण आपण जर बघितलं तर जो मेन GDP कॅल्क्युलेट केला तो नॉमिनल GDP कॅल्क्युलेट केला जातो. मग त्यानुसार भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आलेला आहे. मित्रांनो, मग आपण जर बघितलं तर आता ही भारताची घसरण का झाली आणि आपण जर बघितलं सध्याची भारताची सिच्युएशन काय आहे याची थोडी आपण चर्चा करणार आहोत. मग आपण जर बघितलं तर आर्थिक विकास दर जो आहे आपला तो चांगला आहे. 6.4 ते 6.5% या दरम्यान आपला आर्थिक विकास दर आहे. आजही भारत जगाने सगळ्यात विकसित होणारा किंवा जगात सगळ्यात जास्त ग्रोथ रेट वृद्धी दर असणारा देश आहे. भारत पहिले आपण जर बघितलं तर 4थ्यावरून थोड्याशा काळासाठी 4थ्या क्रमांकावर गेला होता. मग 4थ्यावरून 5व्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावरून आता 6व्या क्रमांकावर आपण आलेलो आहोत. आपल्याला कोणी सरपास केलेले तर जपान आणि ब्रिटनने भारताला सरपास केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही जी काही घसरण आहे ही होण्यापाठीमागचे काही कारण आहे. जसं की भारताने आता GDPचं जे काही बेस इयर आहे तर ते बदललेलं आहे. आपलं पहिलं बेस इयर जे आहे ते 2015-16 होतं GDP मोजमापाचं, ते आता 2022-23 करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं पहिलं GDPचं जे बेस इयर होतं त्यानुसार GDPचा आकडा 357 लाख कोटी एवढे भरत होते. पण आता बेस इयर चेंज झाल्यामुळे 345 लाख कोटी एवढा आपला काय GDP जो आहे तर त्याचं मोजमाप आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, पुढे जाऊया. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अर्थव्यवस्था जी आहे ती आपली मागं पडलेली. याचं कारण मेन आहे डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये खूप घट झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर एका डॉलरची किंमत जर बघितली, $1 जर बघितला तर तो आज किती बनलेला आहे तर $93 बनलेला आहे. तर डॉलर दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत आहे आणि रुपये दिवसेंदिवस कमजोर होत चाललेला आहे. आपण जर बघितलं तर आपल्या देशात जर आपल्याला एखादी गोष्टी मागवायची असेल तर पहिले आपल्याला ₹1000 ती गोष्ट मिळायची, पण आता डॉलरच्या तुलनेत रुपया खूपच कमी होत चाललेला आहे. तर त्याच गोष्टीला ₹1200 ₹1300 एवढा आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे आपल्या देशात आपला खर्च जो आहे तो वाढलेला आहे. मित्रांनो, गोष्टी आयात करण्याचा जो खर्च आहे तो खूप जास्त वाढलेला आहे, पण गोष्टींची आयात कमी होत नाहीये. जसं की क्रूड ऑइल जे आहे, कच्चं तेल जे आहे ते आपल्याला कंटिन्यू आयात करावं लागतं. इराण आणि अमेरिकेचा संघर्ष आहे आणि त्याच ठिकाणावरून आपण 90% आपल्या देशाचं क्रूड ऑइल आयात करतो. तर त्यामुळं काय झालेलं आहे तर ह्या रुपी घसरलेला आहे आणि एकीकडे आपली आयात कमी होत नाही, आपल्याला क्रूड ऑइल कंटिन्यू आयात करावं लागतं. मग त्यामुळं जर बघितलं तर आपली जी काही अर्थव्यवस्थेची घसरण जी आहे ती झालेली आहे. तर चलनात कंटिन्यू चढ उतार चालू आहे. बेस इयर आपण बदललेला आहे आणि खनिज तेलाच्या किमती ज्या आहे ते वाढलेले आहे. हे मेन आपल्या अर्थव्यवस्था घसरण्याचं कारण आहे. पण अजूनही काही चांगल्या गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेबाबत आहे, कारण सगळ्यात जास्त ग्रोथ रेट आहे आपला, सगळ्यात जास्त विकास दर आहे. त्यानंतर
देशांतर्गत मागणी मजबूत आहे, म्हणजे देश आतून जो आहे तो स्ट्रॉंग आहे, बाहेरून फटका बसतोय खनिज तेलाचा किंवा इतर गोष्टींचा, पण आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जी काही लोकांची वस्तू आणि सेवांची मागणी आहे ती मजबूत आहे. त्याचबरोबर देशामध्ये उत्पादन क्षेत्राचा, उद्योग क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा विस्तार होत चाललेला आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की इथे असं सांगण्यात आलेलं आहे की 2027 मध्ये भारत पुन्हा मुसंडी मारणार आहे. 2027 मध्ये आपण 4थ्या स्थानावर जाऊ असं IMF ने सांगितलेलं आहे आणि 2031 पर्यंत आपण 3ऱ्या स्थानावर जाण्याची इथे शक्यता जी आहे ती IMF ने वर्तवलेली आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता आपण भारत कितव्या स्थानावर आहे, त्याचबरोबर आपल्या एक्झॅक्ट वर कोण आहेत, UKच्या वर कोण आहे, जपान आहे, जपानच्या वर जर्मनी, जर्मनीच्या वर चायना, चायनाच्या वर अमेरिका आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर भारत कोणत्या वर्षात 6व्या स्थानावर आला, तर 2026 मध्ये भारत 6व्या स्थानावर आलेला आहे. 26 हे लक्षात ठेवा. कोणत्या वर्षी भारत जो आहे तो 4थ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे, 2027. कोणत्या वर्षी 3ऱ्या स्थानावर, 2031. आणि याविषयक जी काही आकडेवारी दिलेली आहे ती कोणी दिली, IMF ने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने. आणि त्याचबरोबर त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक नावाचं त्यांचं आपण जर बघितलं तर एक डॉक्युमेंट प्रकाशित होतं, त्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण डिस्काउंट ठेवलं होतं आपल्या ॲपवर 30%, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर चालू घडामोडीचे मासिक आहे ते तुम्ही आपल्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर कंबाईनचे 60+ मार्क देणारी गॅरंटीची बॅच आपण सुरू केलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी आपला अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. 1,00,000 डाउनलोड्स आपले कंप्लीट झालेले आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करू शकता. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल.